दादा यशस्वी भव. काय चौदा आणि हे 15 संपले. चल आता तुझी मोज. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 संपली. म्हणजे मी तुला हरवलं. मी पैस जिंकलो. हे पण तुझ्याकडे एक पान कमी कसं? मला असं वाटलेलं की आपल्या दोघांची इक्वल होतील. म्हणजे बघ, ज्या लोकांकडे मी जाणार त्याच लोकांकडे तू जाणार ना. आणि काकासाहेब, मोठ्या काकू आणि एका नगाबाई यांच्याकडे तर आपण जाणारच नाही ना. मग तुझी कमी कशी भरतील? बघू, एखादं पान उरलं असेल त्याच्यात. अरे नाही, मी चेक केलंय. का बघू? नको ना, मी बघितलंय. बघू म्हणतोय ना. अरे पण 1 2 3 तेव्हा तुझ्याकडे 18 पानं होती. म्हणजे तू त्यांच्याकडे सुद्धा गेलीस. पण का? तुला माहितीये ना ती लोक तुझ्याशी नीट वागत नाहीत ते. अनय, मुळात हे सणवार माणसं जोडण्यासाठीच असतात रे. तुला माहितीये, मुंबईला असताना आमच्या बिल्डिंग मध्ये काही अशी माणसं होती जी कधीच कोणाशी चांगलं वागायची नाही. पण असे सणवार आले ना की मी नेहमी जायचे त्यांच्याकडे आणि मग माझ्याशी बोलायचे ते चांगले. या सणांचा फायदा ना प्रत्येकाने करून घ्यायला पाहिजे. तुझ्या माणसं जोडण्याच्या सवयीचा इथे तुला फायदाच झाला ना. माझ्याच घरात, माझ्याच माणसांमध्ये माझ्यापेक्षा जास्त सोनं लुटून तू जिंकलीस. कमाल आहे तुझी. कमाल काय त्यात? तुलाही जमेल. तू ट्राय केलंस ना तर जमेल तुला. छे ग, मला असं काही जमणार नाही. अरे मी सांगते ना तुला जमेल. पुढच्या वर्षी नक्की जमेल तुला. त्यापेक्षा मी या वर्षीची पानच पुढच्या वर्षी परत वापरेन. अरे असं नाही करत. म्हणजे असं म्हणतात की ही जी आपट्याची पानं आहेत ना, त्यांचं दुसऱ्या दिवशी तोंडही बघायचं नसतं. निर्माल्याबरोबर वाहून टाकायची असतात. हे काय विचित्र आहे. म्हणजे आज ज्याला सोनं मानायचं त्याचं दुसऱ्या दिवशी तोंडही पाहायचं नाही. हेच तर दसऱ्याचं वैशिष्ट्य आहे ना. म्हणजे आज सोनं म्हणून ज्याला आपण कवटाळतो, उद्या कदाचित त्यालाच दूर करतो. या राजगादीचंही तसंच होईल. आज जे गादी मिळावी म्हणून जीवाचा आटापिटा करतात, त्यांना शापाबद्दल कळलं तर गादीवर बसायची इच्छा दाखवतील. काय ग, कसला विचार करतेस? अरे
हेच तू आज किती एन्जॉय केलंस ना याचाच विचार करते. देवाने माझ्या आयुष्यात अस्सल बावन कशी सोनं पाठवलंय रेवा, हे आज तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस. काल पातूर घर कसं भरल्यावानी वाटत होतं ना. देवी गेली आणि सुन सुन वाटायला लागल्या. हो ना, घरात देवीचं आगमन झालं की घर किती प्रसन्न होतं ना. सगळ्यांच्या मनात आपोआपच श्रद्धा निर्माण होते. मला असं वाटतं की या श्रद्धेमुळेच घर भरतं. किती गोड वाटतं तुम्ही जे बोलताय ते ऐकाया. पण त्या काळात बी या वाड्यावर वादळ काही कमी नाही आलीत. आणि राजांना अपघातच काय झाला. मेघदत्त राजांचं लग्नच काय झालं. अलगताई साहेबांना या वाड्यातून हकलूनच काय दिलं. खरंय तुमचं. अनयचा ऍक्सिडेंट गंभीरही होऊ शकला असता, पण देवीच्या कृपेमुळे सगळं थोडक्यात निभावलं. आणि मेघदत्तराजे इतके वर्ष लग्नाला नकार देत होते, पण याच दिवसात त्यांचं लग्न झालं ही चांगलीच गोष्ट घडली ना. हा, आत्यासाहेबांबद्दल म्हणाल तर त्यांची रवानगी अशी व्हायला नको होती. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये भागाताई, इतके दिवस माझं अनयकडे खूप दुर्लक्ष होत होतं. आणि आज दिवसात मला माझ्या चुका सुद्धा कळल्या. रेवाताई, खरं म्हणजे मी बोलाया ना ग, पण तुमचं वाड्यात रातचं भटकणं, आवाज ऐकू येतात म्हणून कवा बी कुठं बी रातचं तुम्ही सापडणं लई खटकायचं बघा समदेसनी. म्हणजे आता बघा ना, इतकी वर्ष मी राहतेच ना या वाड्यात. मला कधी बी कसला बी आवाज ऐकू नाही आला ना, कसला बी भास बी नाही झाला. हे असं बरं नाही दिसत. हे शोध करणं, त्या बंदारा मागं धावणं आणि त्या डायरीसाठी. काय काय म्हटलात तुम्ही आता? कुठल्या डायरी बद्दल बोलताय? डायरी डायरी नाही हो, नाही नायरी. हा, नायरी. म्या म्हणत होते की ती दारामागची नायरी आहे ना, तिचे पायी तुम्हासनी समद्यांचा राग सहन करावा लागला ना, ते नाही आवडायचं बा आमच्या जीवाला. म्हणजे तुमच्या तशा वागण्यामुळं तुमच्या संसाराला बी सुरुवात झाली नव्हती ना. आता तुम्ही आणि अनयराजे दोघं आनंदी बघून आम्हा नोकर माणसांना बी लई खुशी होती. या भागाताई, तुम्ही खरंच डायरी बद्दल बोलला नाहीत ना? अहो, तुम्ही बी काय बी घेऊन बसलायत. द्या आता हे दूध मी आज घेऊन जाते अनयराजांकडे. नको, मी रूम मध्येच जाते. मी जाते. भागाताई डायरीज बोलल्या, मला पक्का आठवतंय. पण मग त्यांनी शब्द का फिरवला? त्यांना त्या डायरी बद्दल, त्यातल्या माहितीबद्दल काही कल्पना असेल? मला त्यांना सरळ विचारायला हवं का? नको, उगाच त्यांना काही माहिती नसेल तर माझ्यामुळे कळायचं. पण काय करावं काही सुचतच नाही. अनयला अशा परिस्थितीत परत काही टेन्शन देणं योग्य नाही. पण मग काय करू? रेवा, आजी कशी आहेस तू? नवरात्र कशी होती? आणि मला सांग, मावशीची कशी आहे? अगं वय वय, किती प्रश्न विचारशील. आजी, खूप मिस केलं ग तुला. खरंच रोज खूप आठवण यायची तुझी. आणि हा, तुझ्या मागे मी किचन मात्र व्यवस्थित सांभाळलं. हा, आहेस माझी रेवा हुशार. मला बी तुझी लई आठवण यायची ग. आणि काय ग, जावई बापूंना अपघात झाला ते खरं आहे का ग? त्यांना जास्ती लागलं नाही ना? म्हणजे आता बरे आहेत ना ते? आजी, बरा आहे तो आता. अपघात झाला त्याचा, पण जास्त गंभीर नव्हता. पाय बरा आहे त्याचा आता, पण हाताचा मुकामार आहे अजून.
ते सुद्धा होईल बरं 1-2 दिवसात. देवीचीच कृपा ग बाय. इसरलेच बघ, तुला आवडतो म्हणून मावशी आजीकडनं कंदीपा काढलाय तुझ्यासाठी. अरे वा. आलात का एकदाच्या? वैजी आत्ताच आले. नातीवर कामाचा भार नको पडायला म्हणून लवकर येणारच तुम्ही. नाहीतर इतर वेळेस नोकर माणसं 4 दिवसांसाठी म्हणून जातात आणि मनाला येईल तेव्हा परत येतात. हे काय? कंदीपा खायची. माझ्या बहिणीच्या इथून आणलंय. लई प्रसिद्ध आहे बघा. घ्या ना तुम्ही पण. भागा, ते घे आणि नोकरांमध्ये वाटून टाक. थोरल्या सासूबाई, हो आजीने माझ्यासाठी आणलाय तो. सरनोबतांच्या वाड्यात उंची दुकानातल्या तुपातल्या मिठाया येतात. या अशा गावंढळ दुकानातल्या मिठाईला सरनोबतांच्या सुना हात सुद्धा लावत नाहीत. पण माझी आजी आहे ती वाड्या बाहेर. या वाड्यात ती कोण आहे हे परत परत सांगायला हवं का तुला? इथे ती फक्त नोकर आहे. नोकर. आता तिच्या गळ्यात लिहून पाटी अडकवली तरच कळेल का तुला रेवा? अहो पण देवा, अगं दूध थंड होतीये, घेऊन जाऊया आपण. हं? मी अभि येते. चल. सावकाकू, मला कॉफी हवी आहे. वैजी अनयराजेला बघून येते आणि लागोलाग करून देते. मला आत्ता ताबडतोब कॉफी हवी आहे. वैजी कॉफी पिणार? नकोय मला. याच्यात मी पॉइझन मिक्स केलेला नाहीये. तू पिऊ शकतोस. आय डोंट गेट इट. इतका काय राग आहे तुझा माझ्यावर? ते तुलाही चांगलंच माहिती आहे रोमेला. मला हे लग्न करायचंच नव्हतं, पण तुझ्यामुळे मला हे लग्न करावं लागलंय. घे घे. हे बघ, मी तुला आधीच सांगितलंय, ही तुझ्या आईचीच इच्छा होती. मी तुला काही फोर्स केला नाहीये. आणि तसंही आपलं लग्नाआधी धड बोलणंही झालं नव्हतं. मला मान्य आहे रोमेला, हे लग्न माझ्या आईमुळे झालंय, पण तू इकडे होतीस म्हणून केलं तिने हे सगळं. तू इकडे आलीच नसतीस तर कुणीतरी दुसरी मुलगी आली असती. तू हे डिनाय नाही करू शकत मेघदत्त. जर मी इथे आले नसते तर तुझ्या आईने कुठली तरी दुसरी मुलगी शोधलीच असती. तू असं बोलतेस रोमेला, जणू काही सगळी चूक नुसती माझ्या आईचीच आहे. या लग्नामागे तुझेही अनेक छुपे स्वार्थ आहेत. ते न करण्याइतका मूर्ख मी नक्कीच नाही आहे रोमेला. आणि ते काय आहे? सांगतो ना. ही सदा या राजगादीवर बसायची तुझी इच्छा, शिपुरापूरची जहागीरदारीण होण्याचं स्वप्न बघतेस ना तू रोमेला. म्हणूनच तू हे लग्न केलंयस, बरोबर ना? मग त्यात काय वाईट आहे? जर माझी अशी इच्छा आहे then what's wrong? तुला माहिती नाहीये रोमेला, या जहागीरदारीचा परिणाम मला माहिती. या वाड्याचा भूतकाळ मी स्वतःच्या डोळ्याने बघितलाय रोमेला.
भूतकाळात मी जगत नाही आणि परिणाम हे माणसावर अवलंबून असतात. कुठल्या माणसाच्या हातात पावर जाते यावर परिणाम ठरतात. तरीही मला ही जहागीरदारी नकोय. नकोय ही सत्ता. बघ मेघदत्त, मला तुझ्यापासून काही लपवायचं नाहीये, कारण की या सगळ्या लोकांमध्ये तू मला खरा वाटतोस. मी तुझ्याशी लग्न करायचं डिसिजन का घेतलंय माहितीये तुला? मी आणि माझ्या मॉमने खूप दुनिया बघितली, पण इथे मिळणारा मान, सन्मान, मरातब आम्हाला कधीही मिळालेला नाहीये. मेघदत्त, पैसा लाख कमावता येतो, सत्ता नाही. ही सत्ता वरून कशीही दिसत असली तरीही आतून कशी आहे हे मला चांगलंच माहितीये रोमिला. सत्तेच्या लोभापायी माणूस आंधळा होतो, माणसाशी माणसासारखं वागत नाही. गाळ आहे हा सगळा, चिखल आहे चिखल. पण हे सगळं बदलणं कुणाच्या हातात आहे? ज्याच्या हातात ती पावर आहे, सत्ता आहे, त्याच्या हातात. तू कधी विचार केलायस मेघदत्त, जर तू या राजगादीवर बसलास तर तू हे सारं बदलू शकतोस, थांबवू शकतोस. हा चिखल आहे, गाळ आहे, मान्य आहे मला, पण हा गाळ साफ करण्यासाठी त्यात उतरावंच लागेल ना मेघदत्त. आता तू आयुष्यभर बोलतच राहणार आहेस की हा गाळ साफ करण्यासाठी त्यात उतरणार आहेस? निर्णय तुझ्यावर आहे. सासूबाई, रोमेला, काय सुंदर बोललीस तू. आमच्या मेघदत्त राजेंना बोलण्यात हरवणं अजिबात सोपं नाहीये, पण तू अगदी सहज करून दाखवलंस. थँक्यू. पण तसं काही अवघड नव्हतं. मला जे सुचलं ते मी बोलत गेले. ते सुचणंच तर महत्वाचं आहे ना. अनयची बाजू जर आपल्याला कमकुवत करता येणार नसेल तर आपली बाजू बळकट करण्यात सगळी शक्ती खर्च करायला हवी, आणि त्याचंच आज पहिलं पाऊल उचललंयस तू. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं तुमच्या मनासारखंच होईल, आणि त्यासाठी मी कुठलेही प्रयत्न करायला तयार आहे. माझं नशीब खरंच चांगलं आहे रोमिला, की तुला सून करून घेण्याची बुद्धी मला झाली. आता सत्ता नक्की आपल्या हातात येणार आहे. पण तू मेघदत्त राजेंना असंच अधूनमधून टोचत जा. काही खडक एका धडकेत फुटतात, तर काही ना हळूहळू टवके पाडत फोडावं लागतं. राहील ना लक्षात? मला वाटलं होतं त्याच्यापेक्षाही ही बाई हँडल करायला सोपी निघाली. सत्ता आपली नाही, फक्त माझी होणार आहे, आणि त्यासाठी मी तुमचा वापर करून घेते सासूबाई. या वाड्याच्या सत्तेच्या चाव्यांचा जुडगा माझ्या हातात आला की कळेलच ते तुम्हाला.